खासगी दूरसंचार केबल ठरते जीवघेणी। सुभाष रोवर प्रगती कॉर्नर नजीक होतायत अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद। सामाजिक कार्यकर्त्याने कुऱ्हाडीने केबल तोडून व्यक्त केला संताप। मनमाड शहरातील सुभाष रोडवरील प्रगती कॉर्नर नजीक उघड्या पडलेल्या एका खासगी दूरसंचार कंपनीच्या केबलवरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सामाजिक कार्यकर्ते रवी निकम व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या होत्या। या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दरम्यान या केबलमुळे रोज 3 ते 4 अपघात होत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र निकम यांनी अक्षरशः कुऱ्हाडीने ही धोकादायक केबल तोडून टाकत संताप व्यक्त केला। अपघाताला निमंत्रण ठरणारी ही जीवघेणी केबल तोडल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। संविधान या पाईपवरून आपली दाखवली, या पाईप लाईनच्या ह्या एटीची पाईप आहे लाईन गेलेली केबल या ठिकाणी रोज 3 ते 4 जण पडतात। आता प्राथमिक माहिती घेतली दुकानदाराकडनं, रोज पडते ते रोज हे दुकानदार सगळ्यांना कोणी विचारू शकतात पडतात। आज मी संध्याकाळी 6 वाजता माझी मिसेस मी पडले या ठिकाणी, तिला डोक्याला मार लागला आहे, पायाला मार लागला, मलाही मुक्का मार पाया लागलेले आहे। याच्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या वाजता कोणी पडू नये, कोणाचा मृत्यू नको या ठिकाणी, जीव जाऊ नये, जीवितहानी होऊ नये म्हणून ही केबलची लाईन मी आज करून टाकतोय। सगळ्यात समोर कंपनीची पाईप लाईन टाकली होती, याच्यामुळे बरेचसे लोक पडले होते, मुक्का मार लागला होता। याच्यावरून आता कोणाला लागणार नाही, कोणी पडणार नाही आणि कोणाला जीवितहानी होणार नाही म्हणून हे पाईप मी आता करून फेकलेले आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। इथं काय व्हायचं का? रोज काढायची काही तर काय व्हायचं का? रोज इथं ॲक्सिडेंट होतो, ते रोज गाड्या घसरत होत्या त्या पाईपावरून। तुम्ही तोडलं ते एकदम योग्य काम केलेलं आहे। तोडून टाकलेलं आहे ना, प्रत्येक रोज सांगत होतो रोज 5 ते 7 जण रोज ही जी कोणाची अननोन कोणी माणसाने टाकलेली केबल आहे कुठली आहे माहीत नाही, परंतु त्याच्यामुळे ट्रॅफिक एक तर जाम खूप होते आणि त्याच्यामध्ये लोकांचे चाकं अडतात, मोटरसायकलचे स्लिप होतात। ते झालो होतं पडता आम्ही सांगून काही